प्रेग्नन्सीमध्ये जसं 3rd मंथ 6 मंथ 9 मंथ साईज चेंजेस होतो. आमच्या महिलांनी खूप सुंदर डोकं लावलं, एक्सटेंडर वापरा. महिलांपेक्षा जास्त हुशार आणि काटकसरी कोणी नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तर तेच इनरवेअर एक्सटेंड म्हणजे 1 2 3 असं एक्सटेंडर लावून वापरू नका. कारण की तुमचं फक्त बँड साईज नाही चेंज होत, पूर्ण हार्मोनल चेंजेस होतात. डॉक्टरनी तुम्हाला आयर्न कॅल्शियम दिलेलं असतं किंवा तुम्ही काही थोडेसे टॉनिक्स घेत असता, ज्याची जशी बांधा किंवा ज्याची जशी रिक्वायरमेंट असेल. ते प्रेग्नन्सीमध्ये थोडासा आपण अपवाद म्हणून पण सांगू शकतो, की त्याच्यानुसार तुम्हाला ते चेंज करायचं आहे. तर तुम्ही सीझरचं किंवा दवाखान्याचं बिल एवढं मोठं भरता, तर एक छोट्या टाईमसाठी इनरवेअर आणि आम्ही त्याच्यात कमी बजेट पण ठेवलंय. तुम्हाला हे 3 महिने, 6 महिने, 9 महिने वापरून तुम्हाला हे डिस्कार्ड करायचं आहे. तर कमी बजेटमध्ये तुम्ही मॅटर्निटी पॅकेज घ्या. कमी बजेटमध्ये किंवा मीडियम बजेटमध्ये तुम्ही मॅटर्निटी पॅकेज आफ्टर डिलिव्हरी फीडिंग गाऊन्स आहेत ते वापरले पाहिजेत. हे फक्त बेबी आणि मम्मीसाठी फीडिंग टाईम मॅच करावा. कारण की बेबी फुल्ली ममावर डिपेंड आहे. आणि त्या एक 3 महिन्यात 6 महिन्यात पूर्णपणे तुम्हाला जर मिल्क बेबीला इझिली प्रोव्हाइड करायला झालं आणि तुम्हाला ते किटकिट नसेल, तुम्ही इझिली काम केलं, तर ते तुम्हाला खूप त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या बॉडीवर पण खूप छान होतो. तुमचे सगळे गारमेंट्स किंवा इनरवेअर, आउटरवेअर, इव्हन तुमचा फीडिंग नाईट ड्रेस जरी असेल, तरी तो तुम्हाला कम्फर्टेबल असला पाहिजे. त्याची हॉरिझॉन्टल चेन असते, व्हर्टिकल चेन असते. ती चेन जर तुम्हाला कट झाली किंवा दुखली, तर तुम्हालाच इजा होणार आहे. तर ह्या छोट्या-छोट्या खूप गोष्टी आहेत त्या मॅटर